जीवाला पिंगोरी निवडला स्वार्थ वळल्या यथार्थ पुरवासी कर्तव्य निष्ठेचा उज्ज्वल शांत पारित्र्याचा नंदादीप रक्ताचे अमूप त्यात तेल तूप त्यात तेल तूप ओसंडले. कथा कशी सुचली तेव्हा मला ते का कथेत मांडावं लागलं आणि हा जो एक वेगळा उपक्रम मी का राबवला त्याचं थोडक्यात सांगेन. माझं बालपण गेलं कोटवणीसारख्या खेडेगावात, जिथे बाळे येथे शेती असलेलं माझं कुटुंब एकत्र होतं. आणि लहानपणी माझा जो चुलत भाऊ आहे विष्णुदादा, तो आम्हाला अशी शेतीची कामं वगैरे झाल्यानंतर दमून आला तर संध्याकाळच्या वेळी शुभंकरोती वगैरे म्हणायला सांगितलं आणि चांदोबा असेल चंपक असेल त्याच्यात एखादी गोष्ट सांगितली. पण मुलांचं साधारण वेळ असतो की 15-20 मिनिटात एका जागेवर बसतात, नंतर मग त्यांची चुळबुळ सुरू होते. मग दादा मला काय सांगितलं, पाटी पेन्सिल आणा आणि तुम्हाला गोष्ट किती समजली आहे त्याच्यात तुमच्या कल्पनेने चित्र काढा. तर काही साहित्य प्रकार म्हणजे ललितलेख वगैरे असेल, ज्यावेळी बालकथा लिहायची असं मनाला आलं आणि त्याचं पुस्तक काढायचं ठरलं त्यावेळी म्हटलं हा एक वेगळा प्रयोग आपण ते करून घेऊया. कारण मला आता हा वेळी ते बालपणीच्या आठवल्या आणि आता ते मी बघते की त्यावेळी जरी बागायतीची कामं असली तरी पालकांचं थकून येणं वगैरे असायचं, मुलांबरोबर वेळ घालवण्याचं कमी असायचं. तसंच आता आहे, ऑफिसची कामं आहेत, मोबाईल आहे, मुलांशी तेवढं आपण संपर्कात राहत नाही. त्याला त्याचा अभ्यास करतो, ट्युशनला पाठवतो, ते तुझं तू काहीतरी कर माझं मी करतो असं होतं. तर पालकांनी आणि मुलांनी एकत्र वेळ कसा घालवते ह्यावर एक थोडंसं एक वेगळा प्रयोग म्हणून हे पुस्तक काढलेलं आहे की त्याच्यात चित्ररंग असली थीम आहे आणि गोष्ट आहे की पालकांनी ती गोष्ट वाचून दाखवा. म्हणजे ज्यांना दादा असतील, ताई असतील, कुठे तुम्ही सुट्टीत गेला असाल तर मोठ्यांनी ती गोष्ट वाचली आणि ते त्यांना जे चित्र रंगवलं तर ती त्याच्या गोष्ट पटकन लक्षात येईल आणि नंतर तो आपल्या पद्धतीनं वेगळं चित्रही त्याच्यात काढू शकतो. असं एक मुलांसाठी तर वेगळ्या बालकथा संग्रह मी आणण्याचा प्रयत्न केला मैत्रिणी प्रकाशनतर्फे. तो तुम्हाला सगळ्यांना आवडेल याची खात्री आहे. मैत्रिणी प्रकाशनचं हे 18वं पुस्तक आहे आणि माझं लेखन म्हणून 6वं पुस्तक. गोष्ट तशी छोटी विचार करण्यासाठी आपण जमले आहोत पुस्तक प्रकाशनासाठी. कागदावरची जादू असेल जेव्हा हाती, आई बाबा दादा ताई एकत्र येतील नाती. गोष्टी आणि चित्रासारखे रंग होऊन जातील, मायेचे संवाद होते काही क्षण जगतील, मायेचे संवाद होते काही क्षण जगतील. वाढदिवसाला म्हणून गीत देऊ शकता, तर सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. आम्ही मी घडलो तुम्ही मी घडाना असं नेहमी त्यांनी पाठराखण करून प्रत्येकाला मला वाटतं पुढे नेण्यासाठी प्रयत्न केल्याचे सावंत सर जे तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आहे की त्यांना ऐकावं आणि पुढील जी काही आशा आकांक्षा आहे त्या मनामध्ये प्रज्वलित करणारं असं हे व्यक्तिमत्व नेहमीच गुरुस्थानी राहिलेलं आहे. आणि या निमित्त व्यासपीठावर असलेले नागवेकर सर, श्री आठवले सर, समोर बसलेले गोसावी सर, पत्रकार वायंगणकर सर आणि या संपूर्ण पुस्तक ज्याने कागदावरची जादू म्हणजे त्या कागदावर लिहिलेली आहे आणि चित्रही काढलेली आहे आणि अशी कागदावरची जादू तुम्हा सर्वांना साहित्यरूपी, चित्ररूपी आणि काहीतरी
म्हणजे आजच्या घडीला आपण पुस्तक नवीन मुलांसाठी पुस्तक म्हणजे काय आहे हे सांगण्याची जी वेळ आजच्या घडीला येऊन गेली, अशा वेळी असं एक वेगळं काहीतरी प्रयोग केला आणि तो प्रयोग जिने केला त्या मंजिरी ताई मला अगोदर शुभेच्छा देतो. अनेक वेळा आपण म्हणतो की प्रत्येक पुरुषामध्ये स्त्री असते, असं आहेच, पण इथं थोडस दुसरी दोन्ही बाजू आहे. एका स्त्रीमध्ये एक पुरुषही दडलेला आहे आणि तो एका बाजूला शांत आहे सगळं, कारण ह्याचं मी प्रत्यक्षदर्शी आहे, कारण त्यांच्या जवळजवळ मागच्या 3 पुस्तकांना मी कायम त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे या मागची धडपड त्यांनी लिहावं म्हणून सगळी प्रोत्साहित करणारे मयुरेश सर, आपण सर्व त्यांना शुभेच्छा देणारे सगळे साहित्यिक छोटी मुलं आहेत. मुलांसाठी एक सुंदर हे पुस्तक मला वाटतं दिलेलं आहे, जिथं एक सुंदर अशा सोहळ्याचं, सुंदर अशा कार्याचं आपण साक्षीदार झालेलं आहे. पुस्तक म्हणजे काय असेल तर आपण एक विचारांची देवाणघेवाण म्हणतो. विचारांची देवाणघेवाण म्हणजे पुस्तक. तर कल्पना शक्तीची एक समृद्ध दुनिया म्हणायला काहीच हरकत नाही. पुस्तकं होती म्हणून आज आपण आहोत, पुस्तकं हातात आली म्हणून आज इथं सुद्धा व्यासपीठावर जे काही आम्ही मान्यवर म्हणून तुम्हाला दिसतो, तर त्यावेळी ती पुस्तकं वाचली, अनुभवली आणि ते पुस्तकांना आमचं जीवन आम्ही सगळ्यांनी समृद्ध केलं. पण आजच्या घडीला खंत वाटणारी स्थिती आहे, याचे तुम्हा प्रत्येकाने आजच्या घडीला अगदी आमचं जे बालपण होतं त्यावेळी आमच्या हातात कधी काही पुस्तक मिळेल काय, ते पुस्तक वाचल, आपण त्या पुस्तकातलं रहस्य शोधेल का, अशी परिस्थिती होती. पण आता डिजिटल युगामध्ये लहान मुलांना पुस्तकं अक्षरशः बसून सांगावे लागतात की बसावं लागतं. आणि आजच्या पालकांना जरी वेळ कुठे एवढ्या धावपळीच्या जगात आपण वावरत आहोत. पूर्वीचा काळ म्हणजे ताई म्हणतात की आपण गावाकडनं आले इकडे आणि मग सगळे तर गावाकडे काय होतात तुम्ही म्हणून ते संस्कार तुमच्यामध्ये रुजले आणि ते संस्कार तुमचे त्यावेळी रुजले म्हणून अशा प्रकारची साहित्य कृती तुमच्या हातात घडली. कारण पूर्वीचा जो काळ होता तो मला वाटतं बहुतेक जण अनेक जण अनुभवतील की आपण सगळेजण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढलेलो. म्हणजे घरात कुणीतरी ना कुणी काका काकी कुणीतरी किंवा एखादा घर एका बाजूला असलं तरी बाजूची सुद्धा घरं ही आपलीच वाटायची, ते घर सुद्धा आपलेच कुणीतरी असायचे. त्यामुळे घरातनं बाहेर पडल्यानंतर की घरी कोण असेल, मुलं असतील, काय काय असेल याची खंत नव्हती. आज मात्र एका फ्लॅट बंद करून सुद्धा बाहेर पडलो तर चिंता राहते. हा बदल एवढा फार मोठा बदल जगामध्ये झालेला आहे आणि तो स्वीकारणं आपल्या शिवाय आणि पर्याय राहिलेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळी अनेकाकडे अशी करमणूक करायला एकतर घरातली आजी होती किंवा जी कोण वयस्कर होती ती अशा कथा गोष्टी सांगायचे आणि तो वेळ निघून जायचा. आजही मुलांना काही ठिकाणी तर आजी हा म्हणजे अगदी सांगावं लागतं आजी गावाकडे आहे किंवा आजी आणि कुठे राहते. हा जो बदल घडत आहे ते कुठेतरी पुस्तकापासून आपण दूर गेल्याची भावना, ती भावना मुलामध्ये आपल्याकडे जोडण्यात आपण कमी पडत आहोत. डिजिटल युगमध्ये आलोय आपण, जग बदललेलं आहे, पण त्या बदलात आपले मूळ संस्कार, मूळ गाभा आपण विसरत चाललो. कारण आपली जी संस्कृती आहे, आपले जे संस्कार आहेत आणि ते संस्कार कायम जर पुढे टिकवले तर मराठी भाषेनंतर आपण सगळेजण मला वाटतं प्राथमिक स्तरावर मराठी शिक्षणात पुढे आलेले आहे. मराठीचे संस्कारच तुम्हा आम्हा सर्वांना मोठे म्हणजे विचारांना मोठे विचारात आपली प्रगल्भता वाढवण्यात, समृद्ध जीवन समृद्ध करण्यात मराठीचं योगदान मोठं. आणि त्यामुळे त्या काळी एखादं कसलंही हातात यावं, अगदी 3री-4थी त्या पुढे आणि ते वाचावं आणि त्याच्यावर विचार मंथन व्हावं. मग गावातील असलेली प्रवचन, कीर्तन ही माध्यमं आपल्याला पोषक असं वातावरण, संस्कार रुजवण्यात मदत होते. आणि आज ही खंत आहे आणि त्या कागदावरची जादू हे खरंच जादूमय पुस्तक आपल्या समोर लेखिकेनं दिलेलं आहे. आणि प्रामुख्यानं
या 4 कथा आहेत आणि त्या 4 कथा निवडताना त्याने जो विचार मांडलेला आहे. पहिलीच कथा आहे बँकवालं घर. एक आदित्य नावाचा मुलगा याच्यामध्ये आहे आणि हा खोडकर खेळकर आहे, मस्ती करणारा आहे आणि आपल्या आजी आजोबांपासून दूर राहणारा असा आहे. ते थोडक्यात सांगणार, कारण बाकी नंतर तुम्हाला ती वाचून तुमच्या मुलांना नातवांना सांगायचे. थोडंसं रहस्याने तुमच्यासाठी ठेवतो. त्यामुळे हा आदित्य जरा मस्तीखोर आहे, खेळकर आहे, हट्ट पुरवणार आहे आणि त्याची आई वडील कामानिमित्त बाहेर राहतात, कारण आई काम करते म्हणून ती दुसऱ्या गावात राहते आणि आजी आजोबा एकीकडे. पण त्याला एक मात्र गोष्ट माहित आहे की आपण जर हट्ट केला तर समजा आई वडिलांनी पुरवला नाही तर आजी आजोबा आपला हट्ट नक्कीच पुरवतील. असं कायम तो आपल्या आईवर आपल्या वडिलांकडे एक प्रकारचा दाप्रश्य ठेवायचा. काही मिळालं नाही तर मी आजोबांना सांगणार, अशा प्रकारचं. आणि अशा प्रकारे बाजारात गेलं, खेळणं मागायचं, काही मागायचं, त्यावेळी आईनं जरी समजावलं तरी तो हट्टात राहायचा. अशा वेळी त्याची आई विचार करते आणि त्याला एक वेगळं खेळणं आणून देतं आणि ती पिगी बँक म्हणून. मला वाटतं अनेक मुलांनी जत्रेमध्ये ते बघितलं असेल. छोटस कुत्र्याचं पिल्लू असतं, त्याच्यात पैसे टाकले की ते येतं, पैसे घेतं आणि पुन्हा हात त्या घरकुलामध्ये जातं. असे एक आणतं आणि सकाळी सकाळी त्याच्या हातात ती देते. त्यानंतर त्याला ते आवडतं आणि तो म्हणतो हे छान आहे, आता आपण पैसे जमूया म्हणते. कारण आई त्याला सांगितलेले असतं की तुला जर एखादं खेळणं हवं तर तूच पैसे जमव आणि नंतर तू घे. पण या मुलाला ती गोडी लागते, आपणही काहीतरी सांभाळलं पाहिजे आणि जपलं पाहिजे, ते सांभाळून राखलं पाहिजे ह्याचा विचार त्यावेळी आई म्हणजे एखाद्या वेगळ्या प्रवाहात विचार करणं मुलाला सांगते आणि त्यातनं तो मुलगा पैसे जमवतो आणि नंतर म्हणतो की आपण पैसे जमले, त्याचे आजोबाई त्याच्यात आणखी भर घालतात, त्याचं कौतुक करतात की तू छान, आणि ते त्याला ती शाबासकी देतात की तू चांगलं करतोय. आणि तिथनं त्याला वाटतं आपण आता काहीतरी आपल्या पैशातून रंग घ्यावे आणि काय घ्यावं. आईला तो विचार नकळत तिनं काढलेला तो विचार आणि त्या मुलामध्ये झालेला बदल आपण काहीतरी सांभाळलं पाहिजे, जपलं पाहिजे. याच्यामध्ये आपण मुलांना म्हणजे वेगळ्या वाटेवरच्या जाणाऱ्या मुलांना अगदी योग्य असं मार्गदर्शन करून त्यांना समजवण्याचं साधन कशा प्रकारे असू शकतं याच्या या कथेतनं त्या मुलावर होणारे परिणाम निश्चितच दिसून येणार असतात. अशा अनेक गोष्टी आहेत. आपण सहज कोणती मुलांना गोष्ट सांगितली तर मुलं ऐकत नाही, पण त्याला आपण जर वेगळं असं विचारलं. आणि पूर्वी मला वाटतं ह्या गोष्टी आजी आजोबा चांगलं व्यवस्थित हाताळायचे. एखाद्या बाबाकडे किंवा आईकडे हट्ट झाला, आम्ही सुद्धा तोच अनुभव घेतलेला, तर आजी आजोबा त्याच्यावर पांघरून घालून चल मी तुला हे करतो. आणि तशा प्रकारची माया किंवा ती जादू आहे ती या कथेत मला दिसली. त्यामुळे ही पहिली कथा मुलांना खूप प्रेरणा देणारी आहे, मुलांना विचार करायला लावणारी आहे. आणि त्याच्यातनं या कथेत म्हणजे या पुस्तकामध्ये कागदावर दुसरी जादू काय असेल तर कथा वाचल्यानंतर त्याच मुलाला चित्र, ते त्यामध्ये दिलेले एक चित्र त्या मुलाने रंगवलं. म्हणजे मुलगा त्याच्यात व्यस्त होतो, कारण कथा ऐकलेली असते आणि त्याप्रमाणे कदाचित त्याची कल्पनाशक्ती वापरून त्याच्यात तो रंग भरतो. यातनं तुमच्या मुलामध्ये असलेले सुप्त गुण, तुमच्या मुलामध्ये असलेलं कौशल्य नकळत दिसून येतं. त्यामुळे एका अर्थानं एक मुलामधलं कौशल्य, मुलामध्ये असलेली कल्पनाशक्ती वाढ होण्यास किंवा त्याच्यामध्ये असलेले गुण शोधण्यास अशा प्रकारचा एक वेगळा प्रयोग निश्चितच चांगला आहे असं मला वाटतं. त्यामुळे या पुस्तकामध्ये जादू निश्चितच आहे. अशा 4 एकंदर गोष्टी आहेत. दुसरी आणखी एक मी याच्यावर गोष्टीचे विचार, नवी मैत्री म्हणून एक मुलगी असते जिचं नाव स्वरा, जी दुसऱ्या याच्यातनं आलेली असते. आणि तुम्हा सर्वांना माहित आहे लहान मुलं साधारण 8-10 वर्षाचं वय असलं तर पटकन मिसळत नाही एकामेकात. नवीन कोणीतरी पाहुणे सुद्धा घरात कोणी आलं तरी नाही, त्यांचा ठरलेला एक ग्रुप असतो.
सहजासहजी त्याला आपण ते घेत नाही, ते बाल त्यांचं हे विचारच तसं असतं. पण एखादी ही मुलगी ज्यावेळी तिची मैत्रिणी ज्यावेळी त्या खेळता खेळता पडते आणि ज्यावेळी तिला लागतं, ही पटकन धावून जाऊन तिला मदत करते आणि मग त्यांनाही वाटतं की आपली आहे, आपली जवळची आहे. मुलांचं हळवं प्रेम मला वाटतं असं असतं. कारण बघा, कोणतीही गोष्ट तुम्ही किती रागवून किती दाबून सांगितलं तरी ती पटत नाही, रुजत नाही. पण ती मायेनं सांगितलं, समजून सांगितलं तर ती मुलं ऐकतात. त्यामुळे ही स्वरा सुद्धा बाकीच्या सगळ्यांना आपलीशी वाटते आणि मग त्यांची मैत्री. थोडक्यात मी तुम्हाला हे सांगितली, कारण सगळं जर सांगितलं तर ही जादू मुलांपर्यंत पोहोचणं काळाची गरज आहे. आणि ती जादू त्यांनी शोधणं, तुम्हाला फक्त त्यांना ती बसून म्हणजे वेळ काढून तुम्हाला त्यांच्याबरोबर बसून ती गोष्ट सांगायची आहे. काहींना वाचायला, कारण वाचण्याचं ज्याचं वय आहे त्याने वाचावी. ज्याने लहान आहेत त्यांना आजीने आई वडिलांनी पुढे ती सांगावी आणि नंतर हातात त्याच्या म्हणजे रंगाचे खडू देऊन ते चित्र रंगवूया. अशा प्रकारचं हे पुस्तक मला वाटतं छान आहे आणि हा प्रयोग यशस्वी नक्कीच होईल. कारण आजच्या घडीला मी शिक्षक आहे, वाचाल तर वाचाल हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, सगळे सरही सांगत असतात आम्हाला. पण वाचण्याकडे आपण आता अनेक जण मनशांती मिळावी म्हणून एखादं पुस्तक घेतो आणि एका बाजूला जाऊन वाचत असतो. खरं तर ही पुस्तकं घरात असलेल्या लहान मुलांसाठी संस्कार देण्यासाठी आपण त्यांच्या सोबत जर एखादं त्या प्रकारचं पुस्तक वाचलं तर त्याचा स्वतःही मनशांती मिळते आणि आपली जी घडवतोय पिढी त्यांनाही ते मार्गदर्शक ठरू शकतं. त्यामुळे आजच्या घडीला वाचणं ही काळाची गरज आहे. त्यावेळी आम्ही काहीतरी वाचलो म्हणून आज आम्ही इकडे आहोत. त्यामुळे इथं जी मुलं आहेत ते निश्चितच हे पुस्तक आता ते जाहीर झालेलंच आहे. त्यामुळे हे पुस्तक जी कागदावरची जादू आणि तिथं छान असे 4 चिमुकली मुलं तो जादू शोधताना इथं दिसत आहेत. त्यामुळे इथं जमलेली जी छोटी आहे त्याने पुस्तक निश्चितच वाचावं. त्यांच्या पालकांनी ते पुस्तक घेऊन त्यांना वाचायला द्यावं आणि आपणही त्या गोष्टीचा आनंद, त्या गोष्टीमधून दिलेला बोध मला वाटतं आपल्या मुलांना सांगणं काळाची गरज आहे. एकंदर आजचं जग संस्कार अनेक ठिकाणी आपण लुप्त झालोय आणि संस्कार लुप्त झाल्यानंतर आपल्याकडे आज वेळ नाही. सगळेच आपण एक वेगळ्या प्रवाहात धावत सुटलेलो आहोत आणि या धावत सुटणाऱ्या वेगाला नियंत्रण लावण्यासाठी आपण आजचं डिजिटल युग किंवा व्हॉट्सअप, फेसबुक हे नसून पुस्तकच हे आपलं थांबं आहे असं मला तरी वाटतं. आणि त्या थांब्यावर थांबून सातत्यानं पुस्तक वाचणं, पुस्तक अनुभवणं आणि पुस्तकातूनच नवीन जीवन शोधणं. कारण हा तुम्हा सर्व मोठी जी मंडळी आहेत अनेक जण चांगले साहित्यिक आहेत, चांगले वाचक आहेत. त्यामुळे तुम्हाला जो अनुभव आहे तो आपल्या मुलामध्ये जाण्यासाठी आपणही साहित्याचं रस घेण्यासाठी आपण पहिलं अगोदर आपल्या मुलांना सोबत बसून वाचणं हे आजच्या काळाची गरज वाटते. त्यामुळे सुंदर असं 8 ते 10 वर्ष वयोगटातील मुलांसाठी हे पुस्तक प्रेरणादायक आहे, प्रोत्साहन देणार आहे आणि मार्गदर्शक असं वाटतं. कारण योग्य अयोग्य याची जाण पुस्तकात नव्हतं. एखादी गोष्ट बऱ्याच वेळा मुलांना आपण घरात पालक म्हणून सांगत असतो, त्यावेळी पालक आपण सांगतो आणि शाळेतल्या शिक्षकांनी त्यावेळी त्या मुलांना सांगितले. मला वाटतं अनेक मुलं शिक्षकांचं जास्त ऐकतात पालकांपेक्षा, हा अनुभव आहे. त्यामुळे शिक्षकांनी जर एखादं पुस्तक वाचायला सांगितलं तर घरात पालकांनी ते बसून आज वाचणं म्हणजे मुलासोबत बसणं आणि त्यांना वेळ देणं हेच खऱ्या अर्थानं फार मोठं काम आजच्या घडीला तरी आपण संस्कार शोधताना आपल्याला करावं लागेल. संस्कार हे कारण आपल्या अवतीभोवतीचं जे युग जग जे आहे ते ज्या पद्धतीनं बदलत आहे तो बदल स्वीकारणं आपल्या पर्याय राहिलेला नाही, तो स्वीकारावा लागेल. त्या बदलत्या प्रवाहात आपली मुलं भरकटू नये, वाढू नये यासाठी आता आपल्यालाच वेळ काढून या मुलांसोबत बसणं, या मुलांमधून आपण अनुभवलेले संस्कार रुजवणे आणि त्यांना वेळ देऊनच या
एक भविष्य जे आहे ते घडवणं एक पालक एक समाज म्हणून तुम्हा सर्वांचं कर्तव्य राहतं असं मला वाटतं. याहीपेक्षा अनिल सामंत सरांचं मनोगत हे वेगळ्या शैलीचं असेल आणि ते एक वेगळ्या उंचीवर येणार आहे आणि मला वाटतं ते दाखवलं बोलणं सगळे सांगितलं होतं त्या इथं आटोपतं घेतो आणि ताई पुढच्या पुस्तकाची प्रतीक्षा करून आम्ही सर्वजणच थांबतो म्हणजे मी नाही तर आम्ही सगळेजण पुढच्या पुस्तकाचे कारण अशा कागदावरची बाल साहित्य भूमंतका लिहिणारे फार कमी ते चंद्रकांत गावस रमेश बसकर आणि मला वाटतं त्यानंतर बाल साहित्याचा विचार करणाऱ्या आपण आणि आजपर्यंत आपला साहित्य प्रवास पाहिल्यानंतर निश्चितच या पुस्तकात डोकावताना मला ते बालमन आणि ते बाल हे तुमच्या हातामध्ये जादू आहे बाल साहित्यात अधिक भर द्यावा या शुभेच्छा व्यक्त करतो आणि सामंत सरांसारखे ज्येष्ठ सगळे आठवले सरांसारखे असतानाही मला इथं एवढा मान दिला कल्पना नाही मी योग्य आहे की नाही पण हा मान माझ्यासाठी मोठा आहे आणि निश्चितच माझ्यासाठी हा प्रेरणा आहे. सरांचं पुस्तक मला वाटतं एक सूर्यदास पुस्तकाचं चित्र मला काढण्याची संधी मिळाली तर छान नाटक रंगमंचाला नवीन नाटकही मला वाटतं चालेल सरांनाही शुभेच्छा देतो आणि छान धन्यवाद. या सभागृहात आल्यानंतर एका जादू नगरीमध्ये आल्यासारखं वातावरण आहे. प्रकाश पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला भिंतीच्या मागे उभी असलेली हिरवीगार झाडं दिसावी असा पहिला समारंभ आणि त्या हिरव्यागार झाडांच्या पानामधून आकाशाचे तुकडे छोटे छोटे दिसावे अशाही पद्धतीचा जादू नगरी वाटावा अशा प्रकारे आपल्याला इथं बसल्यानंतर एक प्रसन्न वाटतं. महेश नागवेकर या पुस्तकाचं वेगवेगळ्या अंगाने महत्व सांगता येईल. मी अगदी थोडक्यामध्ये जसे 10-12 मिनिटं 10-12 मिनिटांमध्ये सांगतो. एक साहित्य म्हणून या पुस्तकाकडे बघा, कथा बालसाहित्य बालकथा म्हणून या पुस्तकाकडे बघा. 2 या पुस्तकात काय आहे हा एक भाग झाला आणि हे पुस्तक कशासाठी आहे असा दुसरा एक प्रश्न त्याच्याही दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे बघा. पहिल्यांदा थोडं तुम्ही हे पुस्तक विकत घेऊन वाचवण्यासाठी हे पुस्तकाचा आपल्याला काय उपयोग आहे, मी हे पुस्तक घरी घेऊन मला काय उपयोग आहे, मुलांसाठी आहे असं अनेकांना वाटेल. परंतु हे पुस्तक केवळ मुलांसाठी नाही, मी असं म्हणेन हे मुला इतकंच पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी आहे. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या उपयुक्त अशा पालक म्हणून आणि आपल्यासाठी आहे. अलीकडे नवीन शिक्षण पद्धती आली आहे जे आपण म्हणतो इंग्लिश और मराठी इज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. इट इज अ मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश किंवा मराठी, परंतु गाणी गोष्ट चित्र द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे खरं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे. आणि आपण ते अनेक वर्ष विसरलो. अनेक जण अजून त्याच्यामध्ये त्या भाषेमध्येच गुंतलेले आहेत. भाषे पलीकडचं असं एक मोठं जग आहे, मुलांचं विश्व आहे आणि त्या विश्वामध्ये नेण्यासाठी गोष्टींचं पुस्तक खूप महत्वाचं आहे. एका सुंदर वाक्य आहे की ज्या घरामध्ये गाणं नाही, हे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन आहे, ज्या घरामध्ये गाणं नाही चांगलं त्या घराला वाणी नाही, ज्या घरामध्ये चांगलं चित्र नाही त्या घराला नेत्र नाही आणि ज्या घरामध्ये चांगलं पुस्तक नाही त्या घराला मस्तक नाही. आपण असं बघतो आमच्या घरामध्ये काय चित्र असलं तर आपल्या घरामध्ये कोणाची चित्र आहेत. मला आठवतं मध्यंतरी 25 वर्षापूर्वी असेल मुलांचा आणि मुलींचा आवडता हिरो ऋतिक रोशन, तर ते कॉम्प्युटरवर एक चित्र काढलेलं होतं. त्याच्यामध्ये हा ऋतिक रोशन 30व्या वर्षी कसा दिसेल, 40व्या वर्षी कसा दिसेल, 50व्या वर्षी कसा दिसेल तिची चित्र ते. तेव्हा ज्या मुलीने ऋतिक रोशन 75व्या वर्षी कसा दिसेल असं पुस्तकामध्ये त्याचा दडवलेला फोटो ते कॉम्प्युटरवर त्या मोबाईल आणि बंद करून टाकलं. त्याच्यापुढे त्यामुळे आपल्या घरामध्ये चित्र जे आहे किंवा मुलांच्या आणि मुलींच्या पुस्तकामध्ये चित्र जे आहे ते ज्यांचं चारित्र्य आणि चरित्र 0 आहे अशा सिनेमातल्या हिरोची चित्र असतात ते नाही. त्याच्यासाठी चित्र उत्तम चित्र घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि रामकृष्ण यांची चित्र ते आपले हिरो आहेत. खरे ते आपले गोरे गोरे चॉकलेट सारखे दिसणारे हिरो नाहीत भारतीय संस्कृतीमध्ये. सावळे काळे असे अर्जुनासारखे कृष्णासारखे आणि राम तुम्ही काढून बघा हे गोरे नव्हते, ते
हे सावळे आणि काळे होते, गुणांनी बरोबर. त्यामुळे चित्र अशी असावी, गाणी सुद्धा जी मुलांना वाणीवर संस्कार करेल अशा प्रकारची. आणि पुस्तक म्हणजे मस्तक आहे घरात असं म्हटलेलं. त्याच्या सगळ्या अंगाने हे पुस्तक महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त महत्व संस्काराच्या दृष्टीने आणि जगण्याच्या दृष्टीनं आणि विचारांच्या आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीनं कशाला दिलं असेल तर ते गोष्ट आणि कथेला दिलेलं आहे. जगामध्ये अनेक माणसं जेव्हा रानावनात भटकत होते, तथाकथित प्रगतीशील अशा प्रकारचे अमेरिकेसारखे आणि इतर राष्ट्र, त्यावेळी आपल्या लोकांनी ऋग्वेदासारख्या ऋचांचं एक जगाला प्रचंड अशा प्रकारचं विचारांचं वैभव देणारं पुस्तक लिहिलेलं. आणि ऋग्वेदामध्ये अनेक जी सूक्त आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा कथा आलेली तुम्हाला दिसते. अनेक विचार हे आपल्याकडे अशी कथातून रुजवण्यात आलेले आहेत. किंबहुना आपल्याकडे कथेला देव म्हटलेला आहे, त्याचं रक्षण केलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे. जे आपल्याकडे जुनी एक राजपुत्राची गोष्ट आहे की त्याला 5 गोष्टी माहिती होत्या. तर त्याच्याबरोबर प्रधानाचा पुत्र गेला, दोघे प्रवासाला गेले. तेव्हा प्रधानाचा पुत्र म्हणाला की तुला तुझ्या बाबांनी सांगितलेल्या 5 सुंदर गोष्टी आहेत, मला त्या ऐकव. तो ऐकवतो म्हणाला आणि प्रवास करत राहिला. रात्री तो झोपला. तर झोपल्यानंतर गोष्टी सांगितल्या नाही. कथेमध्ये मला गमतीची गोष्ट काय वाटते की प्रधानाच्या मुलाला गोष्ट सांगितली. रात्री या झोपलेल्या असताना त्याच्या अंतरंगामध्ये असलेल्या ज्या 5 गोष्टी असतात त्या अशा उडत येतात, झाडावर बसतात. आणि काय हा माणूस आम्हाला आतमध्ये कोंडून ठेवलं. या प्रधानाच्या पुत्राला त्यानं मागितलं असं सांगितलं नाही, तेव्हा याचा आपण बदला घेऊया. याचा आपण असं गोष्टीमध्ये चैतन्य आणि देवत्व आहे अशी गोष्ट सांगणारी गोष्ट आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आणि त्यामुळे आपलं सगळं शिक्षण पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुलामधलं शिक्षण एका बाजूला कृती आणि दुसऱ्या बाजूला गोष्टीच्या माध्यमातून. आणि जगामध्ये अशा प्रकारच्या चांगल्या कथा पहिल्यांदा संग्रह करणारा लेखक तो भारतात आहे. त्याला शौनक तुम्ही काढत बघा. शौनक आणि सूत सांगितलं त्याला. आपल्याकडे सगळं तत्वज्ञान रामायण असेल तर पार्वती त्यांना विचारते की ते कोण, इतके गुण असलेला गुण तो राम कसा आहे. मग ते शंकर पार्वतीला गोष्ट सांगतात आणि रामायण. हे सगळे आपले जे विचारांचं वैभव गोष्टीतून आलेलं आहे. आणि आता शिक्षणामध्ये हरवलेली गोष्ट जर कुठली असेल तर ती चांगली गोष्ट आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून मला एक खूप महत्वाचं वाटतं की आपल्याला सगळी असं म्हटलं की हे पुस्तक आपल्या घरी असलं पाहिजे किंवा याच्यासाठी गोष्टींची पुस्तकं शिक्षकांकडे आणि पालकांकडे असली पाहिजे अशी की आपल्याकडे आता जुन्याच गोष्टी पुन्हा त्या सांगितल्या जातात. सांगायला हरकत नाही, परंतु जग बदलतं आहे, शब्द बदलत आहे, वाक्यरचना बदलत आहे, जीवन पद्धती बदलत आहे. तर ती पकडून नवीन मुलांना नव्या पद्धतीनं गोष्ट सांगणं हे एक मोठं आव्हान आहे. म्हणजे अलीकडे आपली मुलं आई वडिलांकडे किंवा आजोबांकडे काका मामांकडे जवळ यायला बघत नाही. याला कारण मुलांची अलीकडे आपण नेहमी सगळं खापरणार मुलं बिघडली आहेत. आमच्या वेळेस असं होतं मुलं बिघडली आहेत. मुलं काही बिघडलेलं नाही. मला नेहमी वाटतं बिघडलेलं असेल तर त्याचं कारण का, ही मुलं जर आजोबांकडे आली ना तर हात धरून आजोबा पहिल्यांदा त्याला सुरू करतात. त्यांना काय विचारतात, 1930 साली मी जेव्हा शाळेत जात होतो ना, 1930 नंतर 2026 पर्यंत तुम्ही काय काय आम्हाला उपदेश करा. उपदेश आपण काढतो. मुलांना उपदेश करणं म्हणजे काहीतरी गुण संपन्न करणं. नवीन शिक्षण पद्धती असेल किंवा आपलीही गोष्ट असेल, उपदेश मुलांना करून जग सुधारत नाही. मला ते आठवतं नेहमी पु ल देशपांडे एकदा परदेशात गेले असताना त्याच्यावर बायको होतो आणि म्हटलं की इंट्रोड्यूस युअरसेल्फ म्हणताना पहिल्यांदा आपली ओळख करून दिली. मी बटाट्याची चाळ हे ग्रंथ सगळे लिहिले इंग्लिश म्हणून सांगितलं. आणि नंतर म्हणालं काही मराठी माणसं होती, मी पु ल देशपांडे आणि ह्या म्हणाला उपदेश पांडे. किंवा आपल्या सगळ्यांची अवस्था अलीकडे उपदेश पांडेची झालेली आहे. मुलांना मिळेल त्याला उपदेश करणं, उपदेशातून भाषणातून काही होत नाही. त्याच्यासाठी वळावं लागतं चांगल्या गाण्यांकडे, चांगल्या स्तोत्रांकडे, चांगल्या खेळांकडे, चांगल्या चित्रांकडे आणि चांगल्या गोष्टींकडे. आणि सध्याच्या याच्यामध्ये मुलांना चांगली गोष्ट, अलीकडे जी पुस्तकं जर तुम्ही काढलीत ना, जे मला जे आता जी माहिती आहे त्याच्यामध्ये, तर पुस्तकं उघडल्यानंतर हे बोरिंग असणारं पुस्तक वाचता कामा नये, असता वाटता कामा नये. हा दिवाळीचा अंग वाटला पाहिजे, हा काहीतरी आनंद देणार आणि त्याच्यामध्ये जे काही सांगायचं असेल ना ते गोष्टीच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे. या पुस्तकाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य कुठलं असेल, कागदावरची जादू, तर लेखिकेला कथेचं तंत्र आणि मंत्र खूप चांगल्या रीतीने अवगत. ते कथेचं पहिलं तंत्र काय, या
तुम्ही जे पायाभूत स्तरावर आणि जरा पुढे असणाऱ्या चौथीपर्यंतच्या मुलांपर्यंतसाठी या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी या पहिल्या तरी आकाराने कमी असतात, आकाराने छोट्या असतात. त्यांना खूप वेळ तुम्ही ते सांगायला गेलात की बिघडतो. त्यांचा स्मरणाचा आणि एकाग्रतेचा स्पॅन कमी असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आकाराने कमी आहे एक. दुसरं, तुम्ही जी कथा सांगता आहात त्या कथेमध्ये सुद्धा शब्द बोजड असता कामा नये. उपदेश आणि ती संस्कृत पद्धत मुलांची आत्ताची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये झालं पाहिजे. तर भाषेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या कथा सुटसुटीत त्याच्यामध्ये आलेल्या. 3, मुलांना तुम्ही सांगत असताना सतत त्यांची जिज्ञासा जागृत ठेवली पाहिजे. पुढे काय होतंय, पुढे काय होतंय, पुढे काय होतंय. म्हणजे ते हिंदी सिनेमा असता कामा नये. मला आठवतं की जुने हिंदी सिनेमा अलीकडे जर आता धुरंधरनं तर कुठे क्रांती अशी करून टाकली, सगळं उलथापालथ करून टाकली, पण त्याच्या पुढचा सिनेमा आम्हाला पाठ असायचा. म्हणजे आमच्या काळात आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा सिनेमाची स्टोरी पाठ म्हणजे काय, तो आणि ती त्यांचं प्रेम होणार, असं होणार, मध्यंतर होणार, आणि मध्यंतर झाल्यानंतर आम्हाला मुलीच्या बापाचा डायलॉग पाठच असायचा, कारण सगळं असायचं आणि शेवटी ती तिसऱ्या बरोबर जायची. तेव्हा बापाचा डायलॉग असायचा, मैंने तुझे क्यों जन्म दिया, मी तुझा काय जन्म दिला. हे पाठ असलेलं जे गोष्ट सांगत राहतात, कथा सांगत राहतात, ते कोणाला ऐकत नाही. हे मुलांना काहीतरी नवीन सांग, नवीन पद्धतीने सांग. पहिली गोष्ट असेल की शिक्षण आनंददायक असलं पाहिजे. असं भाषणामध्ये कितीदा आपण म्हणतो नवीन शिक्षण पद्धती. पहिली गोष्ट शिक्षण आनंददायक असलं पाहिजे. मग आनंददायक असताना तुम्ही जर गोष्ट मुलांना बोरिंग करणारी सांगायला लागला तर ते काही बरोबर नाही. त्यामुळे पहिली त्यातला जे तंत्र आहे की मुलांना आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत एक. दुसरं, ही गोष्ट मुलांच्या भावविश्वाशी तारा जोडणारी असली पाहिजे. मुलं ज्या जगामध्ये जगतात त्यांचं जे अनुभव विश्व आहे ते अनुभव विश्व त्या कथेतून आलं पाहिजे. त्यामुळे आता राजमोहनजींनी त्याच्या जे 1-2 कथा तुम्हाला सांगितल्या मी त्या पुन्हा त्याचं कथानच सांगत नाही, परंतु त्याचं जे भावविश्व जे आहे ते मुलांच्या परिचयाचा, मुलं त्या अशा प्रकारचं जीवन जगतात, तर त्या दृष्टिकोनातून ते पण महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की मुलांना उपदेश तर करायचाच आहे, पण तो असा सरळ सरळपणे काय हरकत नाही काय, तर तो उपदेश असा असला पाहिजे की तो उपदेश केल्यासारखं वाटतं का. म्हणजे तुम्ही काही गोष्टी त्यांना सांगायच्या. आता उदाहरणार्थ आता पहिली गोष्ट जी आहे याची बँक वालं घर, तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या. किंबहुना 2 गोष्टींचं हे आहे की सध्या मला जर कोणी विचारलं ना की मुलामध्ये सध्या काय काय तुम्हाला चांगलं आहे भरपूर सांगताय, काय काय वाईट आहे असं म्हटलं ना तर 1-2 गोष्टी मला ज्या दिसतात त्या आपल्याला चटकन लक्षात येत नाही. मुलगा अभ्यास करत नाही, मुलं ते मोबाईलवर असतात, मोबाईलच कानाला लावून बसतात, असं आपण त्यांच्यावर टीका करत बसतो. मला जर विचारलं तर सध्या मुलाच्या नवीन पिढीमध्ये आपल्या काळामध्ये घरामध्ये फार दारिद्र्य होतं, किंवा आपल्या सगळ्या गोष्टी एका गावामध्ये एक दरिद्री ब्राह्मण राहत होता अशी गोष्ट सुरू व्हायची. श्रीमंत ब्राह्मण राहत आम्ही कधी वाचलं नाही. त्यामुळे दारिद्र्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पहिली गोष्ट तुम्हाला जे पाहिजे ते जीवनामध्ये लहानपणी मिळत नाही, आणि ज्यांना जे पाहिजे ते मिळत नाही त्यांना संयम बाळगावा लागतो. आणि म्हणून या कथेमध्ये 2 महत्वाचे जे बिंदू आहेत. संयम, मुलांना ही गोष्ट मला आता हवी, पहिलीच गोष्ट आहे, मला ती चावी देणारी खेळण्याची गाडी हवी असं ते म्हणतो. आता या ठिकाणी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ही कथा पालकांसाठी महत्वाची आहे. मुलं सांगतात हे हवं ते हवं. एक मला आठवलं की मध्यंतरी ही घडलेली गोष्ट एका अमेरिकेमधल्या एका शिक्षकांना लिहिलेली आहे की त्यांना वर्गामध्ये आले आणि सगळ्यांना त्यांनी प्रयोग केला, सगळ्यांना एक चॉकलेट वाटलं आणि ते सांगले मी 10 मिनिटांमध्ये जरा माझं स्टाफमध्ये काम आहे, मी येईपर्यंत चॉकलेट खायचं नाही, मुठीमध्ये घट्ट पकडून बसतो. आणि ते 10 मिनिटानंतर ज्यावेळी आले, ही घडलेली गोष्ट आहे, रिसर्च केली, तर त्यांच्या असं लक्षात आलं की 2-3 मुलं सोडली तर एकानं 1 मिनिटानंतर, दुसऱ्यानं खाल्लं म्हणून, तिसऱ्यानं कसं असेल कुतूहल म्हणून, किती वेळ हातामध्ये धरायचं कंटाळ असं म्हणून जवळजवळ सगळ्यांनी चॉकलेट संपवली होती. 3च मुलं उरलेली होती. आणखी 25-30 वर्षानंतर यानं ही मुलं कुठे गेली, त्यांनी कुठे नंतर जॉब पकडले, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केले याचा अभ्यास केला आणि त्याच्यावर तो रिसर्च मांडला की आज जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कोण डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, त्या क्षेत्रामध्ये टॉपवर पोहोचलेली माणसं जर कुठली असेल तर हे 3-4 व्यक्ती आहेत. आणि
मधल्यापासून खालच्या स्तरावर घसरलेली मुलं ज्यांना 10 मिनिटं हातामध्ये चॉकलेट पकडता येत नाही, ते खावंसं वाटतं. आपल्या काळामध्ये आई वडील मागितलेलं देत तसं. तर याच्यामध्ये मला महत्वाची गोष्ट काय वाटते, मुलांना एखादी गोष्ट समजावून सांगायचं असेल तर तू असं कर म्हणून सांगायचं नाही, तर गोष्ट सांगायची. त्यानं तसं केलं. कृष्णानं अर्जुनाला गीता, बाकीच्या सगळ्या धर्मग्रंथामध्ये तो असं वाग, 10 कमांडमेंट्स हे असंच वाग, असंच दे, असं. आपल्याकडे असं नाही, सगळं सांगून जगत नाही. आता तू विचार कर आणि तू ठरव, मी सांगतो त्याप्रमाणे वागायचं की नाही. ही आपली गोष्ट सांगण्याची पद्धत आहे. ही आपली गोष्ट, तू असं वाग म्हटलं तर मुलं नाही अलीकडे वाचायला म्हणा. तर याच्यामध्ये ती त्याला ते खेळणं आणून देते. कशी त्यांनी सांगितलं, कुत्र्याचं कुतूहल असतं त्याच्यामध्ये. ते खेळण्यामध्ये तो पैसे टाकायला लागतो आणि मग त्याला हवं असेल ते खेळणं आहे तर तो विसरतो. की चावी असलेली गाडी तुझी आहे ती तो विसरून जातो. मला खूप महत्वाचं वाटतं, मुलं हे काही मूलतः वाईट नसतात. त्यांना समजूत देताना त्यांना काहीतरी म्हणजे पुस्तकं मुलं वाचत नाही याचं कारण का, वाचण्यामधला आनंदच आपण त्यांना जीवनामध्ये कधी देत नाही. मंजिरी ताईंनी हे जे लिहिलं, कारण त्यांचे बंधू कोणतरी असते, लहानपणाच्या गोष्टी सांगितल्या, त्यातला आनंद त्यांना मिळाला आणि त्याचा काहीतरी जीवनामध्ये मला उपयोग झाला याचा अनुभव आला म्हणून हे लिहिलं. मुलांना जर आपण शिक्षक जर चांगल्या प्रकारे गोष्टी सांगितल्या नाही, मी अनेकदा शिशुवाटिकेमध्ये किंवा बालवाडी याच्यामध्ये गेलो प्रायमरीमध्ये, तर ते काही केलं ते निरीक्षण वगैरे काही बघत नाही. म्हणतात की या मुलांना किती गाणी म्हणता येतात, एक 15 गाणी म्हणता येतात का, धड 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 धड, एक 5-10 गोष्टी सांगता येतात का, धड 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 धड. हेच इन्स्पेक्शन आहे खरं मला असं वाटतं. चित्र काढता येतात का, काही मुलांनी काढलेली चित्र दाखव, बाकी काही विचारण्याची गरज नाही. या आता जे नवीन शिक्षण पद्धती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये 5 अभ्यासाची क्षेत्र आहेत, त्याला आपण पंचकोश असं म्हणतो. 5 अभ्यासाचे क्षेत्र, 13 करिक्युलर गोल्स आणि 68 क्षमता आहेत. आणि गेली अनेक वर्ष मी प्रशिक्षण वर्गामध्ये बघतोय, मी तेच सांगतोय पुन्हा पुन्हा सांगतो. इकडे गीताने बसले माझ्यावर काम करणारे आणि ती आहे संतोषी आहे, तेच सांगतोय, पण काही बदल दिसत नाही. याचं कारण का, त्याचं कारण आपल्याकडे तत्वज्ञान खूप झालेलं आहे. ते तत्वज्ञान जमिनीवर उतरत नाही. म्हणजे नव्या शिक्षण पद्धतीमध्ये हे या 68 क्षमता जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी कृती काय केलं पाहिजे, तर हे पुस्तक त्या दृष्टीने काम महत्वाचं आहे. चांगल्या गोष्टी मुलांना सांगितल्या पाहिजे शिक्षकाने आणि पालकाने, आणि त्या सांगितल्यानंतर त्याच्यामधला एक कुतूहल जागवून, मुलांचा इंटरेस्ट जागवून त्यांनी त्या नंतर वाचल्या पाहिजे. हे महत्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून नव्या गोष्टींची पुस्तकं या स्तरावरच्या मुलासाठी येणं खूप आवश्यक आहे. त्या दृष्टीने यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे की आज अशा प्रकारच्या गोष्टी या वयोगटासाठी फारशा आपल्याला मिळत नाही. ते इंग्लिशमध्ये अनेक भांडार आपल्याला मिळतो वेगवेगळ्या स्तरावर. मराठीमध्ये विशेषतः गोव्यामध्ये अशा प्रकारची पुस्तकं जी तयार करण्याची गरज होती ती काही अंशात असेल ना, त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. एक झालं. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्याला म्हणतो की इंडिया सेंट्रिक एज्युकेशन आणि मेंदूशास्त्र आधारित शिक्षणाचं हे नवीन आलेलं आहे. ते इंडिया सेंट्रिक एज्युकेशन म्हणजे काय, जीवन मूल्यांचं शिक्षण. तर याच्यामध्ये पहिल्या गोष्टीमध्ये कसं आहे की तू जरा संयम कर आणि त्याला एक चांगली सवय, बचत करण्याची सवय, 2 जीवन मूल्य आहेत की संयम मी जरा बाळगला पाहिजे. आणि दुसरं, मला माझ्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टींचा संग्रह करणं. तर ती बँक असेल, पण नाणं नुसतं नाही, जीवनाचं गाणं गाण्यासाठी नाणी नुसती उपयोगाची नाही, अनेक गोष्टी उपयोगाच्या आहेत. मग त्या पुढच्या कथामध्ये आता दुसरी एक फार सुंदर कथा आहे, ती जशी मुलांसाठी आहे तशी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी आहे. ती एक परी दाखवलेली आहे, मला वाटतं ॲना असं एक नाव. आणि त्या परीचा एक पंख जो आहे तो कुठेतरी भिंतीला कशाला तरी लागून खरचटतो आणि फाटतो. त्याचा पंख फाटल्यानंतर मी ज्यावेळी कथा वाचले ना, तिच्या लक्षात आलं गेलं माहित नाही, पण मी एका दिव्यांग मुलाच्या शाळेमध्ये काम करतो. आस्था नावाचं जे आपल्या म्हापशाला जे शाळा आहे, आणि तुम्हाला खरंच सांगतो, ज्या आपल्यासारख्या पालकांनी कधीतरी ऑटिस्टिक मुलं जे आहेत ना, त्यांच्या जरा पालकांची दुःख बघितली पाहिजे. काय आहे, आणि पालकासमोर प्रश्न या ना, म्हणजे माझ्या नातेवाईकाचा एक मुलगा मी बघितलेला आहे जो बोलू शकत नाही. त्यांना घरी 5 मिनिटं शांत बसता येत नाही, कारण हा तो ओढत राहतो, हे करत राहतो, तो धावत राहतो. त्याला कुठे प्रवासाला, तुम्ही कल्पना करा की तुमच्या आयुष्यामध्ये आई वडील म्हणून तुम्ही बाकी काही सहन करू शकत, 1 मिनिट तुम्हाला शांतता मिळू शकत नाही. पालकांसमोरचा हा प्रश्न आहे की अशा प्रकारच्या
दिव्यांग मुलांसमोर पालकांनी वागायचं कसं आणि जगायचं कसं, हे झालं अगदी त्याला म्हणून खूप मोठं अशा प्रकारचं दुःख. त्याच्या पलीकडे आपल्या घरामध्ये आपली मुलं नाहीत का, जरा काहीतरी थोडंसं वेगळं आहे, जरा काहीतरी त्याच्यामध्ये व्यंग त्याच्यामध्ये आहे, अशा मुलांची कसं वागायचं किंवा दुर्गुण त्याच्यामध्ये एखादा त्याच्यामध्ये आहे. तर इथं त्यांनी काय दाखवलं, तर ती जी ॲना आहे ती ॲनाला एक तो आरशाचा तुकडा असा मिळतो आणि ती त्या आरशाच्या तुकड्यात बघितल्यानंतर तिला असं दिसतं की आपला तो पंख आहे ना तो सुंदर झालेला. मला ही कल्पना खूप आवडते. खलील जिब्रानचं फार सुंदर वाक्य आहे की तुम्हाला जिथं व्यंग दिसतं ना ते बघत राहा आणि किती बघत राहा, ते सुंदर होईपर्यंत बघत राहा, असं जर म्हणणार. याचा अर्थ काय आहे की तो आरसा दाखवलेला नाही, तो आरसा अंतरंग आहे. माझ्या आतमध्ये काहीतरी सुंदर आणि मी सुंदर आहे, जग मला काही म्हणून, तर ते बाकीच्या मैत्रिणी तिला खेळायला वगैरे घेत नाही, आपल्या याच्यामध्ये घेत नाही. तेव्हा पंख नसल्यामुळे, हे आपल्यासारखे नसल्यामुळे दिव्यांग मुलाकडे सध्या अशा प्रकारे बाकीचे पालक आणि मुलं बघत असतात. तर त्याचं त्याला जे ते माडगुळकरांचं गाणं आहे, एका तळ्यात होती बदके होते रूप वेडे पिल्लू तयार एक कर्ण वगैरे आपण गोष्ट ती वाचतो की त्याच्यातलं सौंदर्य आणि त्याचं सामर्थ्य आहे ते कुठेतरी दाखवणं आवश्यक आहे. तर ह्या मुलीला तो मंत्र सापडतो की आरशात बघितल्यानंतर मी सुंदर दिसते आणि मग तिला कॉन्फिडन्स येतो, मग ती अभ्यास करायला लागते, इतर सगळ्या मुलींपेक्षा ती हे व्हायला लागते आणि मग तिच्याशी इतर सगळेजण मैत्री करायला लागतात. तुम्ही मोठे व्हा, गुणानं मोठे व्हा, म्हणजे सुंदर व्हा. काय दाखवलेलं आहे, तिला पंख आला की नाही हे जादूची, कागदावरची जादूची गोष्ट आहे, त्याच्याकडे फार जायचं नाही, खरं की खोटं जायचं नाही. पण काय दाखवलेलं आहे की मला पंख आहेत असं वाटून मी दुसऱ्यांना, मी माझं जे प्रमुख ध्येय आहे अभ्यास करण्याचं, पण त्यांना नुसते याचे उडण्याचे पंख असतील, मला बुद्धीचे आणि कल्पनेचे पंख हे मला आतमध्ये जागे करता येतात. ही कथा पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी, म्हणून मी असं म्हणलं हे पुस्तक आहे, आमच्या करंदीकर आहेत ना त्यांच्या सगळ्या बालकविता आहेत ना त्या जितक्या मुलांसाठी आहे तितक्याच मोठ्यांसाठी आहे. तसं हे पुस्तक जितकं छोट्या मुलांसाठी आहे तितकंच मोठ्या शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी आहे. म्हणून मला त्याचं फार महत्व वाटतं. आणखी एक हे दिलेलं आहे ते स्वरा आहे स्वरा की ज्याला लवऱ्याचं हे दाखवलेलं आहे. तर तिला अलीकडे असं झालं की आपल्या याच्यामध्ये ना मुलांचे सुद्धा ग्रुप झाले, मुलांचे समूह असतात आणि माझ्यामध्ये तो नको, त्याच्यामध्ये तो नको, त्याच्यामध्ये तो नको. तुम्हाला सांगू का, तुम्हाला आश्चर्य वाटतं, मी त्या GEDCच्या काउन्सिलिंग ग्रुपमध्ये आहे. गेल्या वर्षी मला एक केस मिळाली, मोबाईलवर नेहमी येत राहतात, आज काय घडलं आज काय घडलं. तर आपलं नाव सांगत नाही का शाळेचं, तर तिथं स्पोर्ट्स चालू असताना ते PT शिक्षक सहज हा मुलगा कुठे बघायला शोधताय, तर एक दार बंद होतं म्हणून त्यांनी असं बघितलं तर फार फार असे आवाज येत होते. एक मोठा मुलगा 10वीतला मुलगा 8वीतल्या मुलाला पट्ट्यानं मारत होता. मी मला स्टोरी सांगत नाही, घडलेली गोष्ट सांगतो गेल्या वर्षी. तेव्हा त्यांना ते कुतूहल वाटतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पट्ट्यानं मारणारा तो मुलगा मार खात होता शांतपणे. तेव्हा नंतर चौकशी झाली, काय झालं वगैरे, काउन्सिलर आले, सगळं झालं. तर त्या मुलाला विचारलं तू का मारत होतास त्या मुलाला, तर तो काय म्हणाला, असंच म्हणजे काही कारण नाही, त्याने काही वाईट केलेलं नाही. कारण खरं काय होतं की या मुलाला SSCचा एक जो ग्रुप होता, हिरोजचा असा एक ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये जाणं आवश्यक आहे आणि त्या ग्रुपमध्ये प्रवेश हवा असेल तर हा जो लीडर आहे ना त्याला शरण गेलं पाहिजे. तो सांगतो त्याप्रमाणे तर पट्ट्याचे वार सुद्धा सहन करणं. मला तुम्हाला काय सांगायचं आहे, हे आत्ता घडतं आहे. मला ही गोष्ट वाचताना ते आठवलं, तर त्या स्वराला ते ग्रुपमध्ये घेत नाही. अशा वेळी मुलांनी काय केलं पाहिजे, तुम्ही त्याला काय मुलाला उपदेश करता, ते ग्रुप तुला घेत नाही, मग तू हे न सांगता इथं जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये लगोरी खेळताना एक मुलगी दुसरी पडते, खरचटतं, तेव्हा तिला ते रुमाल बांधणं, जखम बांधणं, मदत करणं ही एक मुली करते, तिच्या ग्रुपमधले मुलं करत नाही. आणि मग इतरांनाही वाटतं की ही खरी मैत्री आहे. तुम्हाला इतर कोण मित्र म्हणून आपल्यामध्ये घेत नाही, मग खरी मैत्री कशामध्ये आहे, तर दुसरा दुःखामध्ये असताना, अडचणीमध्ये असताना तुम्ही ज्यावेळी त्याला मदत करता तेव्हा तुमची खरी मैत्री. मी आता हे तुम्हाला सगळं तत्वज्ञान सांगतो, मुलांना काही सांगण्याची गरज नसते, पण जेव्हा त्यांना कळतं मला हा बरोबर घेत नाही असं त्यांना जर घडलं आणि ही जर गोष्ट वाचली असेल तर मी या मुलांसाठी जे मला जवळ घेत नाही त्याच्यासाठी काही जर मदत केलं हे खरं उत्तर आहे. दुसऱ्याबरोबर भांडणं हे उत्तर नाही. हे आज जग सगळे जे झालेलं आहे ना, दुसऱ्याला मदत करणं, अगदी इराण आणि अमेरिकेच्या सगळ्या मोठा जो सगळं हे झालेला आहे ना त्याच्यामध्ये जो तुम्ही काय झालं पाहिजे,
या गोष्टीमध्ये त्याची बीज आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या जगण्यामध्ये सध्या जे प्रॉब्लेम्स आणि संकट आपल्याला दिसत आहेत त्याची उत्तरं गोष्टीच्या माध्यमातून मुलांचं भावविश्व आहे इथपर्यंत, आणि शिक्षकांना आणि पालकांना वाटलं तर त्यांच्या भावविश्वापर्यंत याची सोडवणूक कशी करायची अशा प्रकारची उत्तरं याच्यामध्ये दिली आहेत. आणि खूप बोलता येण्यासारख्या बाकीच्या कथाही याच्यामध्ये आलेल्या आहे. परंतु ज्या स्तरावर सध्या मी थोडंसं अभ्यास आणि थोडंसं काम करतो आहे त्या स्तरावर मला असं जे वाटत होतं की अशा प्रकारची गोष्टीची खूप पुस्तकं गोव्यामध्ये झाली पाहिजे. आणि याचे फार चांगलं त्यांनी केलेलं आहे की दुसऱ्या बाजूला चित्र आहे तेव्हा त्याच्यामध्ये मी पुढची आवृत्ती सुचवेल की त्याच्यामध्ये की मुलांनी चित्र काढणं, त्यामुळे चित्र काढलेले ती रंगवणं असं कसं आहे तर पुढे सूचना द्यावी या रंगवण्यामध्ये तुम्हाला आणि काय वाटतं तर चित्र काढा तुम्ही आणि भरा असं असलं पाहिजे. आणि तुमच्या असं लक्षात येईल की सध्या मुलांची प्रगती खुंटण्याचं कारण आई वडील आपण आणि शिक्षक, कारण मुलांच्या कल्पनेला आपण किंचितही वाव देत नाही, कल्पनाच करायला देत नाही. मी दिलेलं उत्तर ते पाहतात. यावर्षी तिसरीला ना बरीच मुलं फेल झाली तर मला काहींना वाटलं की मीच जणू काही तिसरीचे पेपर काढले मी असलो त्या पायाभूत सराव तिसरीचे. मला अनेक जणांनी फोन करून काय चाललेलं काय मग असं झालं आमच्या मुलांना ते 7% पूर्वी इतके मार्क्स मिळायचे आता 2 आणि 3 ते आत्महत्या त्यांनी केले तर आणि झाडलं तर. मी म्हटलं मी खरं सांगतो माझा मित्र मला खूप आनंद वाटतो की मुलं असं झालेलं आहे ना पालकांच्या, कारण का जे पहिलीपासून SSC पर्यंत 90% मिळावे 100% मिळावे म्हणून त्या स्वप्नामध्ये गुंतलेले असतात आणि परीक्षा झाली की झाशीची राणी तलवार घेऊन आणि पुस्तक हे घेऊन प्रगती पुस्तक घेऊन त्या शिक्षिकेवर भांडायला जात असते. अशा वेळी SSC 12वी पर्यंत मी अनुभवानं सांगतोय, मी एका कॉलेज हायर सेकंडरीचा प्रिन्सिपल होतो, तिथं 3 डिव्हिजन सायन्सच्या असायच्या आणि त्या 3 डिव्हिजन मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मिनिमम 75%. 11वीला 3 डिव्हिजन्स आलेले, 12वीला 1 डिव्हिजन फेल व्हायचे आणि 2 डिव्हिजन पुढे व्हायचे. हे माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मला आश्चर्य वाटतं हे कशामुळे होतं. ही मुलं पहिल्यांदा 75% मार्क्स मिळवतात आणि फेल होणं सोडून द्या. ही जी मेरिट मध्ये येणारी मुलं जी आहेत त्यातली डॉक्टर इंजिनियर किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कुठली मुलं पुढे जातात. तुम्हाला खरंच सांगतो आपली आतापर्यंतची जी सगळी परीक्षा पद्धती होती ती कॉम्पिटिटिव्ह एक्झामला योग्य नाही. इकडे तुम्ही 100% गुण मिळवा, तिकडे तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय त्या याच्यामध्ये पासच होता येणार नाही. तेव्हा नवीन शिक्षण पद्धतीमध्ये हे जे कॉन्सेप्ट क्लिअर करणं, लक्षात घ्या अंडरलाईन द वर्ड, विचार करणं, कल्पना करणं, एनालिसिस करणं, हा सगळा जो बुद्धीचा आणि मनाचा जो काही ट्रेनिंग प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण आपल्याकडे मी सांगतोय ते करा. एक घडलेली गोष्ट सांगतो आणि थांबतो मी त्या ठिकाणी कारण खूप बोलता येत आहे. औरंगाबादला आमची एक शाळा आहे, त्या ठिकाणी टीचरनं सांगितलं, मला वाटतं मागे सांगितलं असेल कुठेतरी, टीचरनं सांगितलं निसर्गाचं चित्र काढा असं त्यांना हे दिलं. निसर्गाचं चित्र आपल्याला गेली 1000 वर्ष आपल्या मराठी माणसाला पाठ झालेलं. असं काढलं की दोन असं काढलं की ती नदी होती, असे काढले आणि वरती काढलं की ते माड होता आणि 4 काढले की पाखरांचे थोडे होता. सगळ्यांनी ते काढलं. काढल्यानंतर प्रत्येकानं बाई त्या हात फिरवत जातात. एकच मुली होती, तिच्या मुलीकडे चित्राकडे बघितलं आणि याच्याकडे चांगली शिक्षिका काय करू शकते ते बघ. हे नवीन शिक्षण पद्धती म्हणजे चांगली शिक्षिका, ती चांगली शिक्षिका होती. ती सहायिका होती ना त्याच्यामध्ये, ती बघितल्यानंतर काय काढतेस ते तुझ्या सगळ्यांनी बघ ना, सूर्य तुझा वर नको का, तो तिकडे खाली कशाला ग, सूर्य कधी खाली असतो. असंच त्या बाईने त्याला आणि तिच्या पाठीवर हात ठेवला, तुझं किती सुंदर चित्र आहे बघ. दुसरे शिक्षक सगळं झाड आणि हे आणि सूर्य तू खाली कशाला काढलास ग असं त्या मुलीने त्याने विचारलं. त्या मुली काय म्हणाले माहिती का, सध्या आपल्या औरंगाबादमध्ये सगळ्यांना आज रात्री किती गरम होतं दिवसा आणि रात्री. मला असं वाटलं आम्हाला इतकं गरम होतं तर सूर्याला किती गरम झालं असेल म्हणून मी सूर्याला काढून नदीत ठेवलेला आहे. आता ती नदी तर त्या सहाय्यकेला दिसले नसेल ना तर तिचे डोळे दृष्टी नाही केला. या बाईला ती दिसली, काढलेलं नसेल कधी, परंतु हा कल्पना मुलांनी एक लक्षात घ्या. आपल्या सगळ्या मुलांना जन्माला येताना परमेश्वरानं नक्षत्रांचं देणं देऊन जन्माला घातलेलं आहे. ते आपल्याला दिसत नाही. आपल्याला डॉक्टर आणि इंजिनियर दिसतात, बाकी काही दिसत नाही. मुलांचं किती नुकसान होत चाललेलं आहे. या पुस्तकामध्ये अशा प्रकारे जीवनाकडे बघण्याची दृष्टी
त्या वयोगटातील मुलांना मिळावं अशा प्रकारच्या कथा आहेत. ह्या नुसत्या रंजन करायला लावणाऱ्या कथा नाही, ह्या मुलांच्या जीवनाचं सृजन करायला लावणाऱ्या कथा आहेत. याच्यामध्ये जीवनाचे काही छोटे छोटे मंत्र दिलेले आहेत, कथेचं तंत्र पाळलेलं आहे. त्या तंत्रामध्ये नुसतं निवेदन नाही, मध्ये मध्ये छोटे 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 संवादही आलेले आहेत. मी ते कुणाकडून आणलेले होते, मला आता वाटतं ही वेळ नाही, आपण घरी जावं आणि या दृष्टीने या कथांचा अभ्यास करावा. शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त अशा प्रकारच्या कथा आहेत. अशा प्रकारच्या कथा गोव्यातल्या लेखकांनी आणखी खूप प्रमाणात जर लिहिल्या तर ही पुस्तकं आपल्या सगळ्या नव्या पिढीला एक व्यक्तिमत्व विकासासाठी खूप उपयुक्त अशा होते. नवशिक्षण आपण जे म्हणतो NEP 20 त्याच्यामध्ये फिलॉसॉफी सगळ्यांना कळलेली आहे, परंतु प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन होण्यासाठी जी साधनं आवश्यक आहेत त्या साधनामध्ये गोष्टींचं पुस्तक हे अतिशय महत्वाचं आहे. मी मंजिरी वाटवे यांचं अभिनंदन करतो. अभिनंदन अशासाठी की गोव्यामध्ये 40 वर्षाचा माझा अनुभव असा की गोव्यातले साहित्यिक साधारण 1 किंवा 2 पुस्तकं झाल्यानंतर म्हातारे तरी होतात किंवा ते विजून तरी जातात, परंतु हे दोघेही जण म्हणजे मला फार हेवा वाटतो की एरवी बायको आपल्याकडे मला साडीला पैसे द्या म्हणतात, या पुस्तकाला पैसे द्या म्हणत असते, तेव्हा हे फार चांगलं आहे. असं घरामध्ये ज्या घडत असेल की नवरा ही यजमानही लिहित आहेत कादंबरी आणि इतर सगळं, आणि याही वेगळ्या पद्धतीने लिहित आहेत. त्यांच्या मागच्याही पुस्तका मी होतो आठवडींच्या डोळ्यावर, तेव्हा ते लिहिल्यानंतर पुन्हा तेच नाही, आता पुन्हा त्या कथेकडे वळले असते. आताही तुम्ही अशा प्रकारच्याही कथा लिहाव्या आणि नवनवीन आकारबंधाकडे वळून हे करावं. मगाशी आठले सर म्हणाले की आम्हाला कार्यक्रम करायचे आहेत. मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो, तुम्ही किती ती संगीत संमेलन, किती ते सांस्कृतिक कार्यक्रम, माझी अडचण अशी आहे की गोव्यामध्ये आमचे 30-33 अशा प्रकारचे सांस्कृतिक केंद्र आहेत, तालुका केंद्र आहेत, त्यातली काही खूप चांगलं काम करत आहेत. जेव्हा आमचे पुण्याचं केंद्र असेल, मडगावचं केंद्र असेल, काही तुम्ही म्हटल्याप्रमाणे याच्यासारखे अळग्यासारखे येतात. तर तुम्ही अध्यक्ष आहात आणि ही सगळी मंडळी जी आहे आणि विशेषतः आज जी मंडळी मुद्दाम आलेली मला दिसत आहे, मी प्रत्येकाचं काही नाव घेत नाही, त्यांना जरा बोलून चांगले कार्यक्रम करावे. त्याच्यासाठीच तर आपण सगळेजण मराठी अकादमीचे काही अशी दूर बसलेली काही नाही, आणि परवरीचं केंद्र आपल्या गोव्यामध्ये आदर्श केंद्र व्हावं ती होण्याची शक्यता. सगळ्यांचे अभिनंदन होतो. मगाशी मी बसलेलं असताना मंजिरी वाटवे यांना विचारलं की बऱ्याच वर्षानंतर भेट झाली, आमच्या दामलेबाई पोटवण्याच्या त्यांच्याच या कन्या का विचारलं, कारण मी आज जे बोलतो आहे आम्हाला मी 7वी मध्ये असताना धर्मल्याच्या बाई शिकवायला होत्या. आज मी जे बोलतो आहे ना ते सगळं पहिलं माझ्या जीवनातलं मासिक आणि पहिली कविता त्याने काढलेल्या कस्तुरी नावाच्या त्या याच्यामध्ये मी लिहिलेली होती. आज बाई नाही पण त्यांच्या कन्या या ठिकाणी आहेत. आठवणी माझ्या. स्पर्धा म्हटलं की परीक्षण हे आलंच, तर ह्या स्पर्धेसाठी ज्यांनी परीक्षण केलं अशा शिक्षिका इथे आमच्याकडे उपस्थित आहेत, तर त्यांनाही पुष्प आणि मानधन देऊन त्यांचं स्वागत करावं असं मी सौ वंदिता शिरोडकर यांनी यायचं. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी त्या स्पर्धेमध्ये सहभाग हा फार महत्त्वाचा असतो. सध्याचा परीक्षेचा काळ आहे आणि शिक्षक आपल्या कामामध्ये अतिशय व्यग्र आहेत, तर त्यामधून सुद्धा आमच्या संस्थेने जी विनंती केली त्याला मान देऊन आमच्या शिक्षकांनी इथे महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. तर या ठिकाणी उपस्थित असलेले बहुतेक रविवार आणि बाकी शिक्षक इथे उपस्थित नाही आहे. आता आपण कुमार
यश गावकर उपस्थित आहे. याला उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. बहुतेक आज आलेला नाही येतो. तृतीय पारितोषिक शिल्पी कुमारी. शिल्पी कुमारीला तृतीय पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. द्वितीय पारितोषिक कुमारी जुना मगर आणि प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे स्त्रीच्या गटामध्ये कुमारी लीनाशा मंगेश भोसले. कुमारी लीनाशा मंगेश भोसले प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. यानंतर चौथीच्या गटातील विद्यार्थी त्यात उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे हर्षिता मोहिते. हर्षिता मोहिते उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. यानंतरचं बक्षीस वितरण राजमोहन शेट्टे सरांना विनंती करते त्यांनी करावं. उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक प्राप्त झालेलं आहे खुशी मासी. उपस्थित आहे खुशी नाही. तृतीय पारितोषिक करण सिंग. तृतीय पारितोषिक चौथीच्या गटात प्राप्त झालेलं आहे करण सिंग. द्वितीय पारितोषिक सत्यम सा. द्वितीय पारितोषिक सत्यम. आणि प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे देविका म्हामल. देविका म्हामल चौथीच्या गटात या विद्यार्थ्यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि म्हणजे अभिनंदन. मी इथे थांबते.